चला आज आपलं भविष्य वाचूया. बघूया काय आलंय भविष्य. कन्या, अडचणीचा काल. ही माझी रास नाही. काय या राशीत चांगलं लिहून येतं ना ती माझी रास असते का नाही. काय समजलं. बघूया दुसरी रास. मीन, आर्थिक धनलाभ. अरे वा ही माझी रास आहे. हा ऐकलंच काय. आज मला आर्थिक धनलाभ होणार आहे. अरे वा वा वा. ओरडू नका. काय आणि किती वेळा सांगितलंय तुम्हाला काय? कपडे धुवायला टाकताना खिसे चेक करत जा म्हणून. हे बघा 20 पैशाचं कॉइन सापडलं त्याच्यामध्ये. 20 पैसे. मग काय? अरे चढ 20 पैशाचं काय घेऊन बसलेस. हे बघ काय. हे बघ अगं तुझ्यासाठी काय आणलंय तर बघ. बघ. अरे देवा. हा म्हणजे पुन्हा उधारी केली तुम्ही. उधारी करण्याचं काही थांबतच नाहीये तुमचं. हा अरे उधारी कोणाला फरक पडतोय. तर उधारीवाले इथं येतात डोकं आपटतात निघून जातात. काही जमा आता कोणाला एवढ्या वेळात हा स्वस्त बसूनच देत नाही वासाडे. एक मिनिट. काली पृथ्वी आले वाटते बाहेर. बघायची तुला काली पृथ्वी. बर काय झालं. शामराव आलेत बाहेर. कोण शामराव. शामराव म्हणजे ज्यांचे आपण 50,000 रुपये देणार ते आले. ते कदम त्यांना आपण गंडवलं तर पळून गेलं का नाही. मग त्यांचे 40,000 देणे ते का. ते विचारे ते उधारी मागून मागून थकले परत आलेच नाही. कोण शामराव मला नाही आठवते. अगं मागे नाही काय त्यांच्याकडे आपण 25,000 रुपये घेतलं होतं आणि फिरायला गेलेला ते आले बहुतेक उधारी मागायला. तू जाऊ उघडणार. मला भीती वाटते. तुम्ही जाऊ आली होतीस दटून थटून. अरे बापरे शामराव. या 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 शामराव. अगं बघितच काय कोण आले तर. नमस्कार. काय म्हणताय शामराव. बरं आहे ना. काय म्हणताय. नाही कसं काय येणं केलं. कसं काय येणं केलं. उधारी वसूल करायला आलो. एक तर तुम्ही फोनच उचलत नाही. मेसेजला रिप्लाय देत नाही. अहो माझे 25,000 रुपये तेवढे देऊन टाका ना. बघा हे असं आहे. काय कसं आहे. या वसाडीला म्हटलं मगाशी की मी शामरावांच्या घरात जातो आणि पैसे देऊन येतो तर म्हणाली हा करूया आता करूया. इथं मला अडकवून ठेवलं. मग तू कोण नाही तर कोण. हा हो बाजूला हो. काय शामराव. हा मी तुमच्या घरी आणून पैसे देणार होतो. तुम्ही कशाला त्रास घेतला. हो पैसे तयार आहेत माझ्याकडे. तुम्ही माझे पैसे तयार ठेवले. हा मग वा वा वा. दे सुहास जा दे त्यांना. काय नाही पैसे कॉफी चहा काय अगं ते डोळे नका मारू त्यांच्यासमोर. काय डोलं मारण्याची कुठे लगेच रोमॅन्टिक होते का रे. अगं 25,000 कुठले. मागच्या आठवड्यात तुला आणून नाही का दिलं होतं ठेवायला. ते आणून द्यायचे का. यांना द्यायचे. आणि त्या पैसे थांबा जरा. काय आपल्याला आवडत नाही पैसे ठेवले. पाप लागतं ना पैसे ठेवले म्हणजे. बरं काय घेणार. 25,000. गरम की थंड. जोक नका करू हो. माझे पैसे तेवढे द्या हो. नाही ते देणारच आहे. मी काय ठेवतोय काय कोणाच अजून पण ठेवलेलं नाही आहेत मी. बाकी काय घेणार. बाकी 25,000 आहे तेवढेच द्या मला. बाकी नको काही. काय काय पैसे नाही आहेत घरात. पैसे नाहीयेत. नाही मी बघितले नाही आहेत पैसे घरात. पैसे घरात नाहीयेत. खरंच नाही आहेत. कुठे गेले पैसे. मला नाही माहिती पण पैसे नाही. मला खरं सांग पैसे कुठे आहेत. नाही माहिती मला. तुझ्याकडे मी 25,000 रुपये ठेवायला दिलं होतं. पैसे कुठे आहेत. तुम्ही मध्ये पडू नका. मी कशाला मध्ये येऊ. कशाला मध्ये पैसे द्या. मी कुठून देऊ. माझे पैसे आहे ना हो तुमच्याकडे. असं काय करता हो तुम्ही. सॉरी पैसे कुठे आहेत. माझ्याकडे नाही आहेत पैसे. मला खरं सांग तू पैसे चोरलंस. मी कशाला चोरू पैसे. तुम्हीच चोरले असतील पैसे. अरे मी माझे पैसे कसं काय चोरीन. मग मी चोर आहे का. हा तू चोरायच आहेस. मी एक नंबरची चोर आहे. वासाड शामराव तुम्हाला सांगतो माथऱ्यांना एको पॉइंट वर गेलो ना तर हिच्या नावाचा पुकारा करा. हा सुहास. मग तिकडनं आवाज येतो चोर चोर असा एको ऐकायला येतो. मला आत्ताच्या आता पैसे पाहिजेत. पैसे नाही आहेत माझ्याकडे. सारखं सारखं काय पैसे पैसे करताय. नाही आहेत का तुला ठेवायला दिलं होतं ना. ध्यान विचारा ना. आता मला काय विचारता? हा माणूस इथं दारात पैसे मागायला आलाय त्याच्या समोर मला तू तोंड घ्यायची पाडतेस. अरे समाजात केवढी मला किंमत आहे.
पैसे काढ, पैसे दे माझं. नाहीये पैसे. मोरे मोरे तुम्ही जे माझे पैसे म्हणताय ना ते खरं तर माझे पैसे बरं. पण तुम्ही म्हणा तुमचे पैसे काय तुम्हाला मिळाले तर मला मिळतील ना हो. मिळालेच पाहिजेत. कसे वसूल करतो बघा. करा. मला सांग, तू पैसे चोरलेस? माझ्याकडे पैसे नाहीयेत. खरं सांग, तू पैसे चोरलेस की नाही? खरंच पैसे नाहीयेत. तुम्ही त्यांना विचारा ना त्यांच्याकडे आहेत का. मला तुला काय म्हणायचंय? आपण दोघं घरात नसताना हा माणूस आपल्या घरात आला आणि ह्यानं पैसे चोरलं? हो हो हो. चोरले सुद्धा असेल ना. काय सांगता येत नाही माणसांचं आजकाल. असं कसं म्हणजे? आमच्या घरामध्ये 25,000 रुपये ठेवलेत. हे आम्हाला दोघांनी तुम्हाला एवढ्यांनाच माहितीये, बाकी कुणाला माहितीये? मला कुठे माहिती हो. मला कुठे माहिती? मग पैसे मागायला कसा आला? तसं नाही ना हो. म्हणजे घरात कुठे पैसे ठेवले ते मला कुठे माहितीये. अरे वा रे वा. हा? चोर तर चोर, वर शिरचोर. चोर चोर नाही तर काय? चोर नाही तर काय? खडसवा आधी त्याला. अरे काय खडसवणार? चोर काय स्वतःच्या तोंडाने सांगतो काय मी पैसे चोरलेत म्हणून? अहो आता काय करायचं? आमच्या घरातले 25,000 गेलेत फुकट. चोरीला गेलेत ते. याला ना आता पोलिसांच्या ताब्यात हो, द्याव्या. हो. म्हणजे तो बरोबर सत्य निघेल ह्याच्या तोंडात ना. ऐका काय? पोलीस बिलीस नको. मग? ते गोंधळ वाढतात. हा. आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधूया. दुसरा मार्ग आता लवकर शोधा. उचलून आपटला असता पण वजन जरा जास्त एक काम कर, काय? कापूर घेऊन ये. कापूर तो कशाला? चालू आहे ह्याच्या हातावर ठेवूया. म्हणजे हा खरं बोल. हा, चालेल. हात पड काढ. काय शामराव चवास ना मी बटेलचे रे शांत. आता मस्ती कर रे ना करे. माझे पैसे मी चोरू करे. चोरू हा? पण करे डोकं फिरवू नका. नाही तर एका बुक्कीत तुला जमिनीत गाडून टाकेन. शामराव असं नका करू. ऐका ना शामराव. काय म्हणतात ऐका. उठा. शांत म्हणा. बसा भडकू नको. बसा 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 बस. ते काही जनरल चर्चेत तुमचा विषय निघाला. देवा शपथ सांगतो शामरा, मी हिच्याकडे 25,000 रुपये ठेवायला दिलं होतं. नाही हो. खोटं वाटतं तुम्हाला? हा. ठीक आहे, चला कौल लावूया. आता घराला कौल कशाला घालताय? वसाडीला कुठं लिहून ठेवलं? कौल म्हणजे छप्पर नाही. देवाला कौल लावूया. म्हणजे पैसा कुणी चोरला तर आपल्याला कळेल. हो लावा लावा कौल लावा. कौल लावा. 2,000ची नोट द्या. कशाला? कौल लावायचंय. हा. आता पैसे चोरीला गेले म्हटल्यावर पैशांचा कौल लावायला नको? नाही हो. हो, देवाच्या कामाला नाही म्हणू नका. देव कोप ना तुमच्यावर. हा, बऱ्याच जणांचा संसार उद्ध्वस्त झालेला हो, द्या, द्या. आहे. उठविल देव. काढा लवकर 2,000 रुपये. कौल लावूया कौल. हा, हे बघा ही 2,000ची नोट हो, हो, आहे. हो. तुम्ही बघितली वाय? हा. तुम्ही बघितली हो, वाय? हो. मी पण बघितलेली आहे. हे बघा, ही 2,000ची नोट जर ह्यांच्या कपालावर नाही चिकाटली तर तू चोर आहेस. हो मोरे, तुम्ही आधीच त्यांना चोर ठरवता ना. ती नोट कशी काय माझ्या कपाडाला चिकटेल हो. ठीक आहे, उलट करूया. उलट? हा, अरे कर नाही त्याला डर कशाला? घाबरत नाही मी. बर, बर. मी काही चोर नाही आहे. आपण असं करूया, ही नोट जर ह्या कपालाला नाही चिकाटली तर मी चोर आहे, आणि जर चिकाटली तर हिनं चोरी केला नाही. ठीक आहे ठीक आहे. कळला? कौल लावूया. लावूया कौल लावूया. शामराव पुढे बसा तिकडे. मी बसू? कपाल तुमचा आहे ना त्याच्यावर. हा, हा. बसा तिथं. इथं बसा. बसा. हा. जय देव महाराजा 12 गावच्या 12 हाटीच्या 12 वहिवाटीच्या 12. बाय माझी आयशी संध्याकाळचा प्रहार आहे आणि तू बोलणं घ्यायला राजेस असं तुझं म्हणणं खरंय. बाय माझी तर बाय माझी आयशी आमच्या घरात 25,000 होतं तर चोरीला गेलेलं आहे, नाही चिकटली. तर ही जी 25,000 आमचं जर हरवलेलं आहे, चोरीला गेलेलं आहे, तर बाय माझी आयची ह पैसे आमच्या घरातच चोरीला गेलेत असं म्हणणं आहे. बोल, मांग पुढे करू नको. बघ, मांग येऊ नको. हा हा. तर बाय माझी आयशी म्हणजे ह जर पैसे चोरीला जर गेलेला आहे तर मी चोरीला नाही आहेत हा कन्फर्म आहे असं म्हणणं कराय तुझं. बाय माझी आयशी बा म्हणजे मी नाही चोरलेला आहे. तर बाय माझ्या आयशी एक काम करा, जरा ही टेप जरा सोडवा थोडीशी. तर बाय माझ्या आयशी थोडा जराशी. तर बाय माझ्या आयशी ह जर पैसे चोरीला गेलेला आहे, ह पैसे चोरीला गेले आहेत तर कन्फर्म माझ्या बायकोन चोरीला आहेत असं तुझं म्हणणं आहे बाय माझी आयशी. आणि हा जर खरं असेल तर ही नोट कपालाला चिकटल. चिकटली
चिकाटली हिला सोडला नाही. नाही 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 तुम्ही खोटं केलं हे बघा हे बघा त्याला टेप आहे ह्याला टेप लावलेली आहे. नाही हे बरोबर नाही. मोरे 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 हे चूक आहे बरं का, चूक आहे. अहो असं टेप रे, हे नोटच काय अख्खा खांडेकर चिकटेल माझ्या कपाडाला. हा हे वसाडे तुम्ही एकत्र येऊन ना मला गंडवू नका. नाही ना. अरे मी तुमच्या मुले नियम बदललाय का नाही? आणि मला सांगा मी ह्याला टेप लावून ही नोट चिकटवली तर तुमच्या समोर केलेलं का नाही? समक्ष केलंय का नाही मला सांगा? चूक आहे ना. चूक कशी असेल? हो देवाला जर कौलच द्यायचं नसेल तर ही पट्टी डोक्याला चिकाटली असती. हा सिद्ध झालेला आहे. हिनच तर पैसे चोरले नाहीत साडी. हे चोरटे नाही चोरले. काय माझं पैसे? चल पैसे काढ, पैसे काढ. नाही चोरले. नाही चोरलं? खरंच नाही चोरले. नाही द्यायचं तुला पैसा? नाही. चल आताच्या आता माहेरात निघून जा. असं आणि माहेरात पैसे घेऊन ये. Get out! आता मी कुठे जाऊ? कुठं पण जा. मला माहेर पण नाहीये. एकटी पडले मी. कुठे जाणार मी आता? शांभाऊ तुम्ही माझं माहेर होता? नाही हो. मी तुम्हाला दादा म्हणते. नाही. प्लीज 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 ऐका अरे, माझं. अरे, भाऊ भाऊ, दादा दादा दादा. हे बघा वहिनी, म्हणजे माहेर व्हायला काही हरकत नाही बुवा, पण म्हणजे अच्छा म्हणजे ही तुझी बहीण आहे? नाही ना हो. अरे नाही हो काय नाही हो. हा उचलायची तिला घरात घेऊन जा. मला हिच्या बरोबर राहायचं नाहीये. मला आत्ताची आता डायपर पाहिजे. डायपर डायपर मला पाहिजे. मला राहायचं नाही हिच्या बरोबर. त्याला डायपर नाही रे भाऊ, डायव्हर्स म्हणतात ना रे. डायव्हर्स पाहिजे तुम्हाला? डायव्हर्स पाहिजे तुम्हाला? पाहिजे. मला सुद्धा राहायचं नाही तुमच्या बरोबर. माझा हा दादा हिमालयासारखा आहे. एक वकील करेल आणि लगेच तुम्हाला कोर्टात खेचेल. दादा कोर्टात खेच पहिले. कोर्टात खेळ. दादा तुला घेऊन जाईल. गिलशील काय बुरीनी माती? अरे माझा दादा माझी सगळी व्यवस्था करेल. तो खायला सुद्धा घालेल. माहितीये तुम्हाला? मी म्हंटल ना दादा पैसे हवेत. 25,000 देईल खर्चाला मला. कुठून देऊ 25,000? माझ्या पगारात 22,000 आहे ना दादा. माझ्या आयुष्याची जमा पुंजी होती ना, त्याच्यातले 25,000 तुझ्या नवऱ्याला दिलेले. काय म्हणा तुझा नवरा वसाड्या? तुझा नवरा? भाऊजी बोलायचं? भाऊजी बोलायचा. मोरे मोरे अति होतंय. हा अति होतंय. मोरे? हा भावजाला नावाने हात मारतोस मोरे? तुझ्या बहिणीला ना मी आता नांदवणार नाही. चाल घेऊन चालत ना. अरे अजिबात इथं थांबायचं नाही. चाल इथं निघ. हा अरे तुमच्यावर काय संस्कार आहेत की नाही तुमच्या आई बापान केलेले? मोरे 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 ही पण भावंड बघा संस्कार कसं झाले तर बघा वासाड्यांवर. 1 मिनिट मोरे. भांडणामध्ये आमच्या आई वडिलांना आणायचं नाही अजिबात. सांगून ठेवते. गेलेत आमचे आई बाबा. नाही हो तुमचे गेले असतील. माझे ठणठणीत आहेत ना हो. ठणठणीत येते एकदम. अजून वावरात जातात ते. म्हणजे घरात शौचालय बांधव नाही? वावरात त्याच्यासाठी नाही हो, शेतात काम करायला जातात ते. भुईमूग सोयाबीन कपाशी काय काय लावलेले ना. दादा एवढी मोठी शेती आहे आपली? आपली नाही हो, माझी आहे माझी. अरे तुझी म्हणजे माझीच. देवा तुझे उपकार कसे फेडू मी? मी फक्त भाऊ मागितला होता. आई वडील सुद्धा मला दिले तू. नाही नाही वाटायला नाही येत माझे आई वडील, माझे आहेत. तुझे म्हणजेच माझे. आई आई तुझी आठवण येते. आई चल आईकडे जाऊ आपण. चल कुठं वैसाड्या. तुझ्या बहिणी माझं 25,000 रुपये चोरलेले आहेत नाही तर आधी इथं टाकायचं मग निघायचं. काय हात सोड बरं 1 मिनिट. मोरे हे जे तू करतोय ना ते खरं तर मी करायला पाहिजे. मी वसुली करायला आलोय. आवाज खाली. डोलं फिरवतो का फोडून टाकीन बोटा खाऊन वासाड्या. मोठ्या डोल्यांच्या ऐपत नव्हती. कशाला घेतात 25,000 रुपये? लाज वाटत नाही? अरे बायकाचा भाऊ असतात कोण काय झाला म्यावना. बघ मला माहिती आहे तू 25,000 रुपये नाही देऊ शकत. दर महिन्याला 5,000 रुपये मला आणून द्यायचं आणि माझं पुरं 25,000 करायचं. कळलंय तुला? 5,000? माझा भाऊ ना असे 5,000 फेकेल तुमच्या तोंडावर. कुठून देऊ मी? माझ्या नाही ना हो पगार. नाही दादा ऐक तू माझं. वकील कर ह्याला कोर्टात खेच. ह्या दोघांना केस कर. कोर्टात खेच होता माझा दादा. तुला बघ ताई मला कळलंय आता काय करायचं. तू कोर्टात खेचशील? नाही नाही काय कोर्ट कचेऱ्या करायच्या म्हटल्या ना. गैरे वर्ष जातील त्याच्यात. हो
तू इकडे इकडे इथे भाऊजी बाबूजी पाय धर माझे पाय पाय धर माझ्या बहिणीला कशाला त्रास देतो? कशाला त्रास देतो? आतल्या खोलीत जाय तो. शामराव अहो माझं कुंकू आहे हे. कुंकू आहे बसून टाकला कुंकू आतमध्ये जाऊन बांगड्या फोडतो. हा कुंकू नाही आहे हा काळा बुक्का आहे बुक्का. ऐका ना शामराव. त्याला एका बुक्क्यात संपवतो रे. ऐका ना शामराव असं करू नका प्लीज. काही नाही तू तिकडे करते नी बाई ना देव कर तुला फटका देव कर फटका देव कर फटका. अगं बाई, राजेश खन्ना हो ताई तू येडी झाली का तुझ्या नवऱ्यापासून अरे कथा चालणार आहे तू इकडे, पुढे. आता ये रे इकडे शामराव सोडा ना, शामराव सोडा ना. तू तिकडे शामराव शामराव सोडा ना. पैसे दे पैसे माझ्या बहिणीला त्रास देतो अहो, शामराव. पैसे दे शामराव. पैसे अहो, पैसे दे पैसे दे केला ना वांगा पैसे दे पैसे दे सोडा ना माझ्या नवऱ्याला. 5,000 सोड आणि हे 2,000 उरलेला 18,000 नंतर देतो 18,000 नंतर दे. ते 2,000 आता ना 5,000 जे आहेत ना ते तू दिलेच नाही बा. दिले नाही 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 25,000 मी दिलेले आणि माझ्या बहिणीचे चोरलेले 25,000 अशा 50,000 रुपये द्यायचे बरं का. नाही 25 मी माफ केले 25 माफ केले मी नाही, याला. मी त्याला साफ करणार आहे आता. ताई तू चल माझ्या घरी. नाही दादा नको ना. नाही नाही काय नको नको याच्याकडे कुठे राहते नाही यांच्या पायातच माझा स्वर्ग आहे. त्याला स्वर्गातच पाठवणार आहे मी. नाही हा स्वर्गात पाठवणार आहे माझा नवराच माझा दागिना आहे. दागिन्याला असं तोडून करणार आहे मी.